त्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होणार आहे। खातेवाटपाची यादी राज्यपालांच्याकडे पोहोचली असल्याची माहिती समोर येते। अधिवेशन संपताच मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होईल। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणकोणतं खातं मिळणार हे थोड्याच वेळात कळेल। आज खातेवाटप होईल असं वाटतं। तीनही नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। रायगडचं पालकमंत्रीपद नशिबात असेल असं वाटतंय, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं। कोणतंही खातं मिळालं तरी अडचण नाही, जे खातं मिळेल त्या खात्यात प्रामाणिकपणे काम करू अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। एवढं मोठं बहुमत असतानाही महायुतीला खातेवाटप करता येत नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। ज्यांच्या हातात ईव्हीएम त्यांच्या हातात लोकशाही असं देशात समीकरण झाल्याचा घणाघातही त्यांनी केला। सरकारला प्रचंड बहुमत मिळालंय तरी खातेवाटप झालेलं नाही। हे पहिलं अधिवेशन असेल ज्यात मंत्री खात्याविना आहेत असा टोला नाना पटोले यांनी लगावला। तर मंत्र्यांचं सध्या बिनपगारी काम सुरू असल्याची टिप्पणीही पटोले यांनी केली। विदर्भ मराठवाड्यासाठी सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले। 10 लाख एकर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय सुद्धा सरकारकडून घेण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। काही लोकांना वाटतं की सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियासमोर बोलणं झालं म्हणजे उत्तम झालं असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला। जनतेला काम करणारी लोक आवडतात, त्यामुळे काम करणाऱ्यांना जनता साथ देते, घरी बसवणाऱ्यांना जनता घरीच बसवते असा खोचक टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला। अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दिशा बदलण्यासाठी भाजपनं काँग्रेसचं कार्यालय फोडलं, संसदेच्या प्रवेशद्वारावर धुडगूस घातला असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला। तर जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न होता असा टोलाही त्यांनी लगावला। गोकुळ दूध संघावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली आहे। महायुतीची एक हाती सत्ता आल्यानंतर गोकुळ दूध संघात सत्तांतर करावं अशी मागणी करण्यात येत होती, मात्र क्षीरसागर यांनी निषेध करत वरिष्ठांनी निर्णय घेण्याची मागणी केली आहे। वळसे पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, मात्र यावेळी वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं देखील। 1,500 मतांनी निवडून आलोय असं सांगून मंत्रिपद मागू का असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला। 20 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचा देशव्यापी मेळावा होणार आहे। मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर केलं जाईल अशी शक्यता आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे यांनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर बैठक बोलावली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। आज आणि उद्या भुजबळ राज्यभरातल्या ओबीसी नेत्यांच्या भेटी घेणार आहेत। त्यांची मतं जाणून घेतल्यानंतरच भुजबळ पुढचा निर्णय जाहीर करतील असं सूत्रांचं म्हणणं आहे। पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिलेत। स्थानिक पातळीवर स्वबळाची मागणी असतेच, स्वबळावर लढावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे। भाजपसोबत असतानाही आम्ही मुंबईत स्वतंत्र लढलो होतो याची आठवणही राऊत यांनी करून दिली। मुंबई मनपा निवडणूक हा कळीचा मुद्दा आहे। ही निवडणूक आम्हाला जिंकावीच लागेल, आम्ही जिंकलो नाही तर मुंबई वेगळी होईल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। विधान भवनात विधान परिषदेच्या आमदारांचं फोटो सेशन झालं। यावेळेला विधान परिषदेचे आमदार आणि विद्यमान मंत्री एकत्रित उपस्थित होते। या सगळ्यांचा एकत्रित फोटो काढण्यात आला। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिल्लीतील मराठी माणसांची जबाबदारी देण्यात आली। मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीतील मराठी बांधवांच्या सोबत नुकतीच एक बैठक घेतली। शरद पवार यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी आम्हाला न्याय हवाय अशी मागणी कुटुंबियांनी केली। देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। हत्या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे, सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे।
तसंच कितीही रक्कम दिली तरी गेलेला माणूस परत येत नाही याचा उल्लेख पवार यांनी केला. बीड जिल्ह्यातील घटना न पटणारी आहे. ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं. सध्या जे दहशतीचं वातावरण आहे त्याला आपण एकत्र येऊन तोंड देऊ असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्य सूत्रधाराला अटक करा, आरोपींच्या पाठीशी कोण आहे हे लवकरात लवकर कळायला हवं अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली. मला सुद्धा वावरताना भीती वाटते, आम्हालाही टार्गेट केलं जाईल असा दावा सोनावणे यांनी केला. वाल्मिक कराडच मास्टर माइंड आहे, वाल्मिक कराडनं जिल्ह्याची वाट लावली असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही, दोन समाजात भांडणं लावली जात आहेत अशी टीकाही क्षीरसागर यांनी केली आहे. संतोष देशमुख प्रकरण हे लोकसभेत मांडलं. हे प्रकरण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालं याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात कुचराई केल्यानं बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बरगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यानंतर आज नवनीत कौवर या नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी ते मस्साजोग इथे जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी 23 डिसेंबरला परभणीच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेतील. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. तसंच सूर्यवंशी यांच्या नातेवाईकातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे जळगावच्या दौऱ्यावर पोहोचलेत. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जळगावच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान माध्यमांशी बातचीत करताना आणि कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की मिळेल त्या खात्याचं आपण काम करू, आपला कोणताही विशिष्ट हट्ट किंवा आग्रह नाही, लोकांसाठी काम करायचं एवढं नक्की असं त्यांनी म्हटलं आहे. मतदारसंघातल्या लोकांच्या गाठीभेटी घेणं हे गुलाबराव पाटील यांनी सुरू केलं आहे. सर्व मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आणि खातेवाटपासाठी या ठिकाणी सर्व मंत्री या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव त्यांच्या पार्टी निवासस्थानी आहे. आपल्यासोबत स्वतः गुलाबराव पाटील आहेत, ज्यांनी 5 वर्ष पाणीपुरवठा मंत्री सत्ता भोगली. भाऊ, आता यंदा कोणतं खातं मिळण्याची अपेक्षा तुम्हाला वाटते? कुठलं मंत्रिपद पाहिजे? जे खातं मिळेल ते खात्याचं काम करू. शेवटी अपेक्षा कुठलीच नाही आहे. जे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची जबाबदारी टाकतील त्या जबाबदारीला निश्चितपणाने न्याय देण्याचा प्रयत्न करू. भाऊ, मात्र मागील काही काळामध्ये पाणीपुरवठा मंत्रिपद तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. तुम्ही काही तुमची मागणी केली का नेमकी पाणीपुरवठा खातं मिळावं किंवा कोणतं खातं मिळावं? कुठलंच खातं मिळावं अशी मागणी केलेली नाही आहे आणि जे मिळेल ते स्वीकारायचं आणि काम करायचं. भाऊ, दुसरा एक प्रश्न आहे की गुलाबराव देवकरांना अजित पवार गटामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश नाकारलेला आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. तुम्ही त्यांच्यासोबत काम कराल का पुढे भविष्यात? ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा भ्रष्टाचार एवढ्या 15 दिवसामध्ये काढायला सुरुवात मी करणार आहे. जो पक्ष घेईल तो पक्ष उलट त्यांना घेऊन बदनाम होणार आहे. यांचे बँकेमध्ये घेतलेले पैसे, यांनी पतसंस्थेचे बुडवलेले पैसे, यांनी नकली जे कार्यक्रम केलेले आहे ते आता बाहेर येतील. त्यामुळे मला तरी असं वाटतं की कोणत्याच पक्षाने त्यांना घेऊ नये आणि घेतलं तर ते बुमरँग त्याच पक्षावर येईल. तर हे होते मंत्री गुलाबराव पाटील की त्यांनी सांगितलं की कोणत्याही पक्षात जर गुलाबराव देवकरांना घेतलं तर 15 दिवसात त्यांचा भ्रष्टाचार संपूर्ण बाहेर काढेल आणि बुमरँग होईल असं मत या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत मनमाडमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चा काढला. यावेळेला अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बीडच्या वडवणीत आंबेडकरी अनुयायांनी मोठी निदर्शनं केली. यावेळेला एक रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद लासलगावमध्ये सुद्धा उमटले. सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं देण्यात आलेल्या लासलगाव बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं. राज्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला. लातूर शहरात शिक्षण विभागाच्या मार्फत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनात 165 शाळांचा सहभाग आहे. बुलेटिन